हा. आत्मवंदन दीप्तीताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित स्त्री संत या आपल्या आवडत्या सदरात आजच्या वक्त्या आहेत दीप्तीताई बगे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या भूमी कादंबरीच्या थोर लेखिका आशाताई बगे यांच्या त्या स्नुषा आहेत. दीप्तीताईंनी MA MPhil एक्सटेन्शन मध्ये केले आहे. आध्यात्मिक गुरु परमपूज्य शिरीषदादा कवडे यांची त्यांना दीक्षा आहे. आजपर्यंत आपण अनेक स्त्री संतांबद्दल जाणून घेतले आहे. संत मुक्ताबाई, संत मालती आई, संत लीलावती कर्वे, संत कान्होपत्रा इत्यादी. आज दीप्तीताई आपल्याला स्वामी तनया सद्गुरू मातोश्री पर्वती देवी या स्त्री संतांविषयी संवाद साधणार आहेत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त परंपरेला वंदन. भक्तवत्सल भक्ताभिमानी मातोश्री पार्वती देवींना वंदन. परमपूज्य मामा महाराजांना वंदन. परमपूज्य ताई महाराजांना वंदन आणि परमपूज्य दादा महाराजांना वंदन करते. आणि आराधना ध्यानच्या सर्व साधक बंधू भगिनींनो आणि इतरही बंधू भगिनींनो, कैलासवासी प्रभाकर काकांच्या स्मृतीस अभिवादन करते. मी वर्धेची, ऋता पण वर्धेची. प्रभाकर काकांशी माझा जरी संबंध आला नसला तरी पण त्यांचं कार्य माहिती आहे. त्यांचं समाजकार्य खूप होतं. तसं शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान खूप होतं. आणि माझ्या आईबाबांमुळे त्यांना निरोप द्यायला जाणं वगैरे हे असे आम्ही करायचे, म्हणजे निरोप वगैरे द्यायला जायचो. तसंच ऋताची आई काकू, तर त्यांचंही खूप मोठं कार्य आहे. मी त्यांचा कारण वृद्धाश्रम बघितला, खूप छान काम सुरू आहे. तर हे जे बीज जे असतं ते मुलांमध्ये आई वडिलांकडून येतच असतं. आणि आता अनघाताई, अर्चनाताई, ऋताताई, तुम्ही जे हे कार्य करताय तर ते अत्यंत उत्तम आहे, अगदी कौतुकास्पद आहे. आता ही तुमच्यात ही ऊर्जा कुठून आली हो? ती ऊर्जा असतेच, पण ते आपल्याला कळत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरूंची कास धरायला पाहिजे. व्यावहारिक गुरु आहेत, म्हणजे तुम्ही शिक्षण घेता ते गुरु आहे. आई वडील तुम्हाला शिकवतात, ते तर अगदी बाळपणापासूनचे गुरु असतात. पण आध्यात्मिक गुरु ते आपल्यातली जी ऊर्जा आहे ते स्फुल्लिंग ते प्रज्वलित करतात. ते तुमच्यात झालेलं आहे आणि तुम्ही हे खूप छान काम करताय. असंच जसं जिजामातेने शिवबाला घडवलं, तसंच श्यामच्या आईने श्यामला घडवलं. तर मामांना, म्हणजे मामा महाराज देशपांडे यांना त्यांच्या आईने घडवलं, पार्वतीबाई देशपांडे. आज आपण त्यांच्यावरच बोलणार आहोत. त्या जास्त प्रकाशात आलेल्या नाहीये, पण जेवढं काही त्यांच्याकडून त्यांचं जे काही चरित्र आम्हाला मिळालं त्यातले थोडेफार प्रसंग या 1 तासात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पार्वतीबाईंचं माहेर म्हणजे अक्कलकोटचं. त्या काळामध्ये स्वामी समर्थ महाराज होते, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. त्यांचा शिष्य संप्रदाय खूप होता. त्यातलेच एक पट्ट शिष्य नारायण महाराज सोनटक्के, नारायण भट्ट सोनटक्के. घरी संपत्ती खूप, शेतीवाडी सगळं काही होतं. 2 लहान मुलं, नरहरी आणि बाई. बाई म्हणजे पार्वतीबाई देशपांडे. आणि ते सगळे कामं झाले की महाराजांच्या तिथे येऊन बसायचे. ते बोलले तर ठीक आहे, नाही बोलले तरी नमस्कार करून चालले जायचे. एकदा ते नेहमीप्रमाणे येऊन बसले. महाराज त्यांची माहिती आहे ना, अशी स्टाईल होती, असे झोपायचे पूर्ण. तर तसे ते झोपले होते. एकदम ताडकन उठले आणि म्हणे, नाऱ्या जा पुण्याला जा, आताच्या आता पुण्याला जा. नारायणने बघितलं की अरे हे काय सांगून राहिले, पण ते काहीच बोलले नाही. डोळ्यात पाणी सुरू झालं. त्यांनी नमस्कार केला, घरी गेले. घरी गेल्यावर आपल्या बायको मुलांना घेतलं, थोडंफार जे सामान घ्यायचं ते घेतलं आणि
वाड्याकडे न बघता सरळ महाराजांच्या तिथे आले, मुलांना त्यांच्या पायावर घातलं. मग महाराजांनी नरहरीच्या डोक्यावरून हात फिरवला. नंतर बाईला आपल्या मांडीवर घेतलं आणि बाईला म्हणे गदगदून म्हणाले की ही आमची पोर आहे, बरं सांभाळा तिला. आणि मग त्याच्यानंतर हे पूर्ण कुटुंब पुण्याला आलं. तेव्हा अक्कलकोटच्या संस्थानावर तुळोजीराव म्हणून तुळोजीराजे म्हणून होते, त्यांना निरोप पाठवला आणि सांगितलं, तुळ्या आताच्या आता नाऱ्याची पुण्याला सगळी व्यवस्था करायची आहे तुला. झालं. तुळोजीराजे महाराजांना खूप मानत होते. ते गेले. त्याच्यानंतर अक्कलकोट चा वाडा होता, तिथे त्यांची व्यवस्था केली आणि तुळोजीराजेंच्या पदरी त्यांना नोकरी पण मिळाली. नारायण भट्ट यांना महाराजांनी पूर्ण दीक्षेचे अधिकार दिलेले होते आणि त्यांनी ते सकाळी पहाटेला उठून साधना करत, त्याच्यानंतर मग पूजा पाठ झाल्यानंतर कामावर जात. हे सगळं बाई लहानपणापासून बघत होती. जेव्हा त्यांनी अक्कलकोट सोडलं तेव्हा त्या फक्त 3 वर्षाच्या होत्या. तर त्या रोज बघायचे की आपले वडील काय करतायत काय नाही वगैरे. आणि बाईला एक हे सवय होती की थोडस इकडे तिकडे सगळे कामं वगैरे झाले की ती मुरलीधराच्या मंदिरात जाऊन बसायची. जवळच मुरलीधराचं मंदिर होतं, अजूनही असेल. तिथे जाऊन बसायची आणि तासन तास मुरलीधराशी, श्रीकृष्णाशी संवाद साधायचे. आणि तिच्या आईनी बाईंना सगळं लहानपणी शिकवलं होतं. आजकाल 8 वर्षापर्यंत तरी मुलींना काही येत नाही, पण त्या काळात स्वयंपाक पाणी, नंतर टापटीप, सगळी स्वच्छता वगैरे हे सगळं शिकवलेलं होते आणि बाई अगदी आनंदाने शिकत होती. बाई आता 7 वर्षाची झाली होती. बाईला बहीण पण झाली होती, तिचं नाव होतं माई. 7 वर्षाची झाली आणि एक दिवस चांगला मुहूर्त बघून स्वामी समर्थांच्या हाताने, ऍक्च्युअल तेव्हा स्वामी समर्थांनी देह ठेवला होता, पण त्यांच्या आज्ञेने नारायण भट्टांनी बाईला समोर बसवलं, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला शक्तिपात दीक्षा दिली. आज पूर्ण पृथ्वीवर फक्त आता 72च दीक्षा उरलेल्या आहेत. त्यात ही शक्तिपात दीक्षा पूर्ण उच्च कोटीतली आहे. ती दीक्षा दिल्यावर साधारण 3 तास तरी बाई एकाच जागी डोळे मिटून बसलेली होती. आणि नारायण भट्टांच्या लक्षात आलं की अरे आपली बाई तर पोहोचलेली आहे भगवंतांशी, त्यांचं त्या अनुसंधानात आहे, त्या तादात्म्य पावलेल्या आहेत. त्यांना खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. बाई त्याच्यानंतर 9 वर्षाची झाली आणि त्या काळामध्ये 9 वर्ष म्हणजे लग्नाचं वर्ष असतं, असायचं म्हणजे. आणि त्यांना देशपांडेंचं स्थळ सांगून आलं. छत्रपती तारा राणींच्या काळातले सरदार मल्हारराव देशपांडे, म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या काळात होते, त्या वंशातील हे दत्तोपंत देशपांडे. ते पुण्याच्या जवळ नसरापूर म्हणून आहे, तिथे त्यांचा मोठा वाडा आहे आणि अजून आहे, पण तो विकला आहे कोणाला तरी. तर त्या वाड्यामध्ये ते राहायचे. ते त्यांची आई जानकीबाई, त्यांच्याकडे गावाचं कुलकर्णी पद होतं, ते सांभाळत होते. घरी संपत्ती खूप, घरात लक्ष्मी पाणी भरत होती. असं म्हणतात की पायलीने खरे मोती मोजत होते, म्हणजे इतकी श्रीमंती तेव्हा होती. आणि किती 1800 एकर अशी जागा त्यांची होती, शेतीवाडी वगैरे. दत्तोपंत अगदी शांत, सात्विक स्वभाव, सज्जन. आणि त्यांना परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची दीक्षा झाली होती. 18 वर्षाच्या दत्तोपंतांचं 9 वर्षाच्या बाईशी लग्न झालं आणि वाजत गाजत वरात वाड्यावर आली. ठेंगण्याशा, गोऱ्याशा, नाकात नथ घातलेल्या, मोत्याची नथ घातलेली, मागे केसांचा खोपा, कानात घातलेलं, गळ्यात घातलेलं,
नंतर हातात बांगड्या, पाटल्यात तोडे, खाली पायांशी जोडवे, कमरेला कंबरपट्टा अशा सजवून पार्वतीबाई, आता आपण बाईंचं आपण त्यांना पार्वतीबाई म्हणूया. त्यांचं वाड्यामध्ये गृहप्रवेश झाला. सगळ्यांना ते आवडले. आणि जानकीबाई तर आपल्या सुनेला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होऊन गेलं होतं. अशा पार्वतीबाई तिथे हळूहळू रुळल्या आणि त्यांच्या एक लक्षात आलं की आपले पती यजमान हे खूप देवभोळे आहेत आणि त्याचा त्यांना खूप आनंद झाला. सकाळी दोघही जण साधना करायचे. साधना झाल्यानंतर दत्तोपंत तिथे शिवगंगा नदी आहे, म्हणजे नसरापूरला लागून शिवगंगा नदी आहे आणि त्याच्यानंतर एक बेट आहे, म्हणजे बनेश्वर म्हणतात त्याला, तिथे महादेवाचं देऊळ आहे. तर ते नदीवर आंघोळीला जायचे, येताना पूजेचं पाणी घेऊन यायचे. तोपर्यंत पार्वतीबाई सगळी पूजेची तयारी करून ठेवायच्या. आणि त्यांच्या नंतर एक लक्षात आलं की पूजा करताना आपल्या यजमानांचा संवाद घडतो आहे, भगवंतांशी संवाद घडतोय. तर त्यांना खूप तो म्हणजे खूप छान वाटलं. आणि मग ते त्यावेळेला काय करायचे की काही ना काहीतरी काम घेऊन यायचे आणि ताक वगैरे घुसळायचे, असं असं सगळं घेऊन यायचे ते. आणि मग तिथे त्या ताक घुसळत राहायच्या आणि यांचा भगवंतांशी संवाद मनापासून ऐकत राहायच्या. या याच्यात त्यांचे डोळे मिटायचे आणि त्यांचं नामस्मरण सुरू व्हायचं. त्या नामस्मरणात त्यांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणि राधाजी दोघेही जण यायचे आणि श्रीकृष्ण लोण्याचा गोळा खाऊन राहिले. हे डोळ्यासमोर आल्यानंतर त्यांनी एकदम ते डोळे उघडले आणि मग थोडासा जे लोणी होतं ते थोडंसं त्यांच्या घुसळ खांब्याला लावून ठेवलं आणि परत नामस्मरण करत राहिले. लोणी पूर्ण आलं आणि त्यांनी डोळे मिटले, डोळे उघडले आणि मग बघितलं तर त्या घुसळ खांब्याला थोडंसं असं चाटल्यासारखं दिसलं. कधी कधी चाटल्यासारखं दिसायचं किंवा 2 बोटांनी लोणी खाल्लेलं दिसायचं. आणि मग त्यांच्या लक्षात यायचं की हा बरोबर आहे, श्रीकृष्ण भगवंत इथे येऊन गेले. त्या मनोमन त्यांना नमस्कार करायचा. आणि मग त्याच्यानंतर पार्वतीबाईंच्या सासूबाई जानकीबाई, त्यांचं जबरदस्त व्यक्तिमत्व. एक तर हसऱ्या, बोलायलाही खूप छान आणि त्यांना आहे ना औषधाची खूप जाण होती. त्याच्यामुळे ते गावामध्ये ज्यांना बरं नसेल तर त्यांना औषधं द्यायच्या. हे सगळं पार्वतीबाई बघत होत्या. कधी कधी ते औषध त्यांना बनवायलाही सांगायच्या, तर त्या बनवायच्या पण. पार्वतीबाई एकूण वागणं आणि हे करून त्यांना खूप आनंद झाला. पण कुठेतरी एक दुःखाची अशी किनार होती की त्यांचा जो मोठा मुलगा होता, म्हणजे दत्तोपंतांच्या पेक्षा जो मोठा होता सीताराम, तो चुलत घरी दत्तक गेलेला होता आणि पण त्याचं पूर्ण लक्ष त्या वाड्यावर होतं, श्रीमंतीवर होतं. आणि तो स्वभावाने चांगला नव्हता. त्याचं लग्न झालं होतं, त्याची जी बायको होती तिचाही स्वभाव चांगला नव्हता. त्याच्यामुळे सतत ते भांडणं वगैरे काही ना काहीतरी काढत असायचे. ती एक दुःखाची किनार होती जानकीबाईंच्या. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की ही आली तर ही लहान आहे, पार्वतीबाई लहान आहे, मोठेपणी आपल्याशी नीट वागेल की नाही, म्हणून त्यांनी असं ठरवलं की तिची परीक्षा बघावी. जानकीबाईंनी एकदा तिला बोलावलं, पार्वती इकडे ये. काय सासूबाई? अगं म्हणे, मी ठरवलं आहे की या 2 म्हणजे याचं पटत नाही, तर या 2 भावांचे वेगवेगळे भाग करून द्यायचे. घर, भांडी कुंडी, शेतीवाडी, मोती, पैसा वगैरे जे काही आहे ते सगळं आपण, ते सगळं मी दोघांमध्ये वाटून देईन. तू माझी सगळ्यात आवडती सून आहे. तर आता तू मला सांग की मी तुला तुला काय पाहिजे यातलं, ते मी तुला आधीच देईन. ती हळूच खाली मान घातली पार्वतीबाईंनी आणि मग त्या म्हणाल्या की सासूबाई, त्या देवारातली तेवढी हनुमानाची मूर्ती द्याल. बापरे! मागून मागून काय मागितलं त्यांनी, तर हनुमानाची मूर्ती मागितली, बाकी काहीच मागितलं नाही. त्यांना अपेक्षा होती काही ना काही, कारण पुढे यांचं आयुष्य आहे, मुलं बाळ होतील,
काही तिने मागितलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे नाही, पार्वतीबाई मनाने भगवंतांशी एकरूप झालेले आहेत. ही घरात जी आली आहे ती सोन्याची खाण आली आहे आपल्या. त्यांना खूप मनापासून आनंद झाला. पार्वतीबाई बुद्धिमान होत्या. बऱ्याच गोष्टी त्यांनी सासूबाईंकडून आत्मसात केल्या. आणि पार्वतीबाईंना लिहिता येत नव्हतं पण वाचता येत होतं. त्या ज्ञानेश्वरी वाचायच्या. त्यातली ओवी एखादी मनात घ्यायच्या आणि नंतर मग त्याच्यावर मनन खेळ म्हणजे कामं वगैरे करताना मनन चिंतन वगैरे त्यांचं सुरू असायचं. आणि एवढ्या मोठ्या त्या वाड्यामध्ये खरं तर घरात नोकरांचा राबता होता, बायकांचा राबता होता, सगळं होतं. पण एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये वृंदावन, तुळस वृंदावन आणि गाईचा गोठा हे सगळ्यात त्यांचे प्रिय होतं. त्या गोष्टी आपल्या तुळशी मातेशी बोलायच्या. नंतर मग गोठ्यामध्ये जाऊन गायींची खबरबात घ्यायच्या, त्यांच्याशी बोलायच्या. असा त्यांचा खूप वेळ त्यात जायचा. पार्वतीबाई वयात आल्या आणि त्यांना पहिली मुलगी झाली, पण ती देवाघरी गेली. दुसरा गोविंद, तिसरा रघुनाथ. रघुनाथानंतर 2 अपत्य गेली. 6वी अनसूया झाली. त्याच्यानंतर मात्र जानकीबाई म्हणजे पार्वतीबाईंच्या सासूबाई आजारी झाल्या. त्यांचा गोठाच फुटला. पूर्ण त्यांचं बाजेवर म्हणजे खाटेवर व्हायचं. पण लहान मुलांना सांभाळून पार्वतीबाईंनी ते सुद्धा केलं. त्या म्हणायच्या की मी भगवंतांचीच तर सेवा करते आहे. त्या इतक्या त्या भगवंतांशी एकरूप. आणि खरंच भगवंत असतातच, आपल्या हृदयात आहेतच. फक्त एवढंच की आपल्या वासनेमुळे आणि षड्रिपूंमुळे आपल्याला ते कळत नाही. पण त्यांना ते कळलेलं होतं. म्हणूनच त्या म्हणायच्या की मी भगवंतांची सेवा करते म्हणून. सासूचं मन भरून यायचं. एक दिवस त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि पोरी, तुझं कल्याण होईल, माझा आशीर्वाद आहे तुला. स्वामी समर्थ महाराज आणि टेंबे स्वामी महाराज या दोघांची तुझ्यावर कृपा आहे. तुझ्या पोटी मुलगा येईल, तो साक्षात्कारी होईल, तो कुळाचा व जगाचा उद्धार करेल. आणि लवकरच जानकीबाईंनी देह ठेवला. आता पार्वतीबाई घरातली करती सवरती गृहिणी झाली होती. त्यांचा रोजचा एक कार्यक्रम न्यायचा. पहाटे उठून साधना करायची, मग करदर्शन, भूमिदर्शन, मुखमार्जन, देवास नमस्कार, भूपाळ्या, स्तोत्रे, उषपान, अंगणातला सडा, रांगोळी, दत्तोपंतांच्या स्नानाची तयारी, पूजेची तयारी आणि दळण कांडण. खरं तर घरात इतके नोकर होते तर कोणी पण दळू शकलं असतं पीठ. पण दत्तोपंतांना ताजं पीठ आवडायचं भाकरीचं आणि हातसडीचे तांदूळ आवडायचे. तर ते त्या स्वतः करायचे. आणि नंतर मग ते स्वतः करताना त्या ओव्या म्हणायच्या. सुंदर हे माझे जाते, फिरे गे बहु ते गे, ओव्या गाऊ कवतुके, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. खूप छान. आणि त्यांचा आवाज गोडच होता. अभंग वगैरे म्हणायचे ते लहानपणापासून म्हणायचे. त्यांचा आवाज खूप. आणि घरात खूप छान वातावरण निर्माण व्हायचं. त्याच्यानंतर मुलांचे जे नाश्ता वगैरे राहायचे तर मुलांसाठी ते आटवलं, गव्हाचं आटवलं असतं ते केलं. मुलांनी ते खाल्लं की मुलं पळायची बाहेर. आणि त्याच्यानंतर मग मोठ्यांची चा नाश्ता तर भाकरी आणि चटणी हे नाश्त्यात असायचं. आणि ताक. ताक त्या घुसळलेलं असायचं. ताक जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ठेवायचं आणि आजूबाजूच्या शेजारणींना ताक देऊन द्यायचं. असा त्यांचा हे राहायचा. त्याच्यानंतर मग स्नान करून ते स्तोत्र, पूजा, पाठ वगैरे सगळं करायचं. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक हा सोहळ्याने व्हायचा. स्वयंपाक झाल्यानंतर देवांना नैवेद्य, नंतर वैश्वदेव वगैरे करून सगळ्यांची पंगत बसायची. घरात कोणीतरी पाहुणा आलेलाच असायचा. दत्तोपंत कौतुकाने म्हणायचे की आमच्या घरात साक्षात अन्नपूर्णा असल्याने प्रत्येकच जण तृप्त होऊन परत जातो. हे म्हणताना पार्वतीबाईंना खूप धन्यता वाटायची. या सर्वाला एक गालबोट होतच की
त्यांना मुले होत होती, पण जिवंत राहत नव्हती, मरत होती. आता तो काळच तसा होता, कितीतरी मुलं व्हायची. आज या मुलांना एकही खूप कठीण जातं, आजकालच्या मुलांना. आणि आता तर असं झालंय, की काही दिवसांनी मूल होणंच बंद होईल. असो, पण दत्तोपंतांना मुलं होत नव्हती. त्यांना एक थोडंसं ती एक दुःखाची किनार होती. दत्तोपंत दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दर्शनाला जायचे. यावेळेला त्यांनी पार्वतीबाईंनाही घेतलं, दोघंही जण गेले. दत्तप्रभूंच्या समोर दर्शन घेतल्यावर त्यांनी आपला गाऱ्हाण सांगितलं, की मूल होत आहेत, पण राहत नाही म्हणून. त्यांनी दृष्टांत दिला दत्त महाराजांनी, की तुम्ही टेंबे स्वामींकडे जा. तेव्हा ब्रह्मानंद स्वामींच्या मठामध्ये टेंबे स्वामी उतरले होते. हे दोघंही तिथे गेले, नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं, की मूल होत नाही आणि मूल झालं तर ते दीर्घायू व्हावे. स्वामी महाराज दयाळू होते. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला, दीर्घायू अपत्य प्राप्ती होईल, काळजी करू नये. दोघांनी खूप आनंद झाला. आणि काही दिवसांनी खरंच पार्वतीबाईंना दिवस राहिले, गर्भ वाढत होता आणि मग त्यात त्यांचं जास्तीत जास्त ते साधनेत वेळ घालवत होत्या. पोथी पाठ वगैरे सगळं वाचत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. जेव्हा प्रसूतीच्या वेळेला खूप पोट दुखायला लागलं, त्यांच्या लक्षात आलं, की अरे अमावस्या आहे, आता कसं? त्यांनी मनातल्या मनात टेंबे स्वामींचा धावा सुरू केला. टेंबे स्वामी लगेच अवतरले आणि मग ते म्हणाले, की गुरुवारी आमच्या पूर्णांशे करून मुलगा होईल, त्याचे नाव श्रीपाद ठेव, काळजी करू नये. पार्वतीबाईंनी नमस्कार केला, त्यांना आनंद झाला. इकडे गरुडेश्वरला परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्तांनी सांगितल्याप्रमाणे समाधीची त्यांची तयारी सुरू होती. त्यांनी डोळे मिटले होते आणि आता समाधी घेणार, तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले तर भक्तांनी विचारले, की काय झालं महाराज? तर ते म्हणे, की मी माझ्या भक्तांच्या कार्यासाठी गेलो होतो. भक्ताच्या कार्यासाठी म्हणजे हे पार्वतीबाईंकडेच ते आले होते. मग त्यांनी डोळे मिटले आणि उत्तर रात्री समाधी घेतली. समाधी घेतल्यावर दुसऱ्या दिवशी नर्मदेमध्ये त्यांचा देह सोडला आणि त्याच वेळेला इकडे पार्वतीबाईंना मुलगा झाला. तर परमपूज्य सद्गुरू शिरीषदादा कवडे यांनी श्री गुरु सहस्त्री पोथीत परमपूज्य मामांच्या प्रासादिक जन्माबद्दल फार सुंदर व्यक्त केलेलं आहे. त्यांनी लिहिलंय, तिकडे नर्मदा तीरी स्वामी कुडी विसावली, इकडे महाराष्ट्रातील पुण्यात स्वामी कला जन्माला आली. काय सुंदर, स्वामी कुडी आणि स्वामी कला, खूपच छान लिहिलेलं आहे. महाराजांचा विसर्जनचा वेळ व मामांचा जन्मदिवस नव्हे तर घटिका पळे सुद्धा एकच आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पार्वतीबाईंनी आणि दत्तोपंतांनी त्या मुलाचं नाव श्रीपाद ठेवलं. श्रीपाद म्हणजेच हे परमपूज्य मामा देशपांडे. पार्वतीबाईंना प्राण्यांचा लळाई खूप होता. चंपी कुत्री, पोपट, मांजरीची पिल्ल, जमनी गाय. ती चंपी कुत्री जी होती तर पार्वतीबाई देवळात जायचे तर त्यांच्या मागे 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 जायची त्यांच्याजवळ आणि ती खूपच लाडवलेली होती. तर मग त्या सांगायच्या, हे बघ चंपे, मी आता सोहळ्यात आहे, मला बिलकुल लागायचं नाही, दुरून चल. आणि ती खरंच दुरून चालायची. आणि मग त्यांचं जेव्हा सोहळं वगैरे संपलेलं असेल तेव्हा टुंकन उडी मारून त्यांच्या मांडीवरून बसायची आणि खूप लाड करून घ्यायची. नंतर ही जमनी गाय तर इतकी वाढ होती की कोणाला ती हात लावू द्यायची नाही बिलकुल. कोणी आलं तरी, तो दूधवाला आला तरी त्याला हात नाही लावू द्यायची, शिंगावरच घ्यायची, नाही तर मग पायच मारेल वगैरे. पण पार्वतीबाई आल्या, त्यांनी पाठीवरून हात फिरवलं की ती एकदम शांत होऊन जायची आणि त्यांच्याच हाताने ती त्यांना दूध काढू द्यायची. पण एकदा जमनी गाय आजारी पडली, तिचे बहुतेक शेवटचेच दिवस होते. पण देव समजूनच पार्वतीबाईंनी तिची खूप सेवा केली. तिला साफ ठेवणं, हे सगळं त्यांनी केलं. आणि मग जेव्हा शेवटचे दिवस होते तर त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणे, जमने,
थोडी कळ काढ. आता 2 दिवसांनी रामनवमी आहे. जीवाचं सार्थक होईल बरं. बरोबर रामनवमीच्या दिवशीच जमनी गाय गेली. आपल्या प्रेमळ आईच्या शब्दाबाहेर ती गेली नाही. पार्वतीबाईंचा अधिकारच खूप मोठा होता. आणि हे सगळं त्यांची सहज अवस्था होती बरं. काही कुठे चमत्कार नाही, कुठे सिद्धी नाही, काही नाही, काही नाही. सहज अवस्था होती. भगवत ते सगळं भगवंतांकडूनच येतो होतं आणि त्या करत होत्या. सर्व घरची आवराआवर झाली की पार्वतीबाई माडीवर ध्यान करायला जायच्या, मनन चिंतन करायला जायच्या. कधी कधी त्यांचा भगवंतांशी संवादही व्हायचा. एकदा संवाद होता होता भगवंतांनी भेंड्या सुरू केल्या. श्लोक आणि अभंग ह्या भेंड्या सुरू होत्या दोघांमध्ये. शेवट असं झालं की पार्वतीबाईंना काही सुचलंच नाही. आणि म्हणजे त्यांना सुचलं नाही, काही आठवलं नाही, तर मग भगवंत जिंकले की नाही. पण तेवढ्यात पार्वतीबाईंनी कृष्ण कृष्ण म्हणून भेंडी संपवली. देव म्हणाले, आम्हाला चांगलंच हरवलंस. पार्वतीबाई म्हणे की तुम्ही कुठे हरला, तुम्ही तर जिंकलात, मीच हरले. ते काय म्हणतात की कृष्ण या नामापुढे सर्वच थांबते. तो तर शब्द ब्रह्माचाही शेवट आहे. बघा किती छान सांगितलं भगवंतांनी. म्हणजे शब्दानंतर तेच येतात, कृष्णच येतात आणि कृष्णानंतर काहीच नाही. म्हणजे वेदानंतरही कृष्णच आहे, बस बाकी काहीच नाही. शब्द म्हणजे ज्ञ अक्षरानंतर काहीच नाही. पार्वतीबाई कोणाला बरं नसलं तर औषध देतील. म्हणजे गावातले लोकही घ्यायचे त्यांच्याकडे औषधं घ्यायला. त्या औषधांचा त्यांना खूप चांगला अभ्यास होता. एकदा एक विलक्षण घटना घडली त्यांची. शेजारच्या नायगावातून काही लोक एका तान्ह्या मुलाला घेऊन आले. त्याची आई होती, सगळेच जण आलेत. आणि पार्वतीबाईंनी बघितलं तर तो जवळजवळ उपचाराच्या पलीकडे गेलेला होता. पण एक काहीतरी करायचं म्हणून त्यांनी ते श्रीपाद थोडा मोठा झाला होता तेव्हा. त्याला सख्याई म्हणायचे बरं श्रीपादला. मधून मधून सख्याई येईल, श्रीपाद येईल. तर श्रीपादला औषध आणायला पाठवलं दुकानात. थोड्या वेळाने तो आला, म्हणे आई तिथे तर औषध नाहीये. नाहीये म्हटल्यानंतर मग त्यांनी गाणगापूरचा अंगारा होता, सद्गुरूंचं स्मरण केलं आणि मग तो त्या मुलाला लावला आणि एक छोटी पुडी बांधून दिली आणि म्हणाले की आईच्या दुधामध्ये याला चाटवा. आणि त्या लोकांनी तसं केलं तर तो खरंच त्यांनी डोळे उघडले आणि तो त्यातून बाहेर आला. याला सख्याला खूपच आश्चर्य वाटलं. मग ते आनंदाने घरी गेले आणि पार्वतीबाई म्हणे की मी तुम्हाला औषध पाठवते नंतर. मग लगेच पार्वतीबाईंनी सख्याला म्हटलं की जा बरं औषध मिळत असेल तर बघ परत. मग तो परत गेला, तेव्हा औषध होतं. त्याला खूप आश्चर्य वाटलं की आईने मग अंगारा कशाला दिला जर औषध होतं तर. तेव्हा त्यांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या की अंगारा देऊन देवांवर भार टाकला. औषधाची सोय झाल्यावर देवांवर भार कशाला टाकायचा? नाईलाज झाला तर साकडे घालायचे असते, एरवी नाही. बापरे, म्हणजे आपण तर साकडे घालायचं म्हटलं तर कितीतरी फोटोच्या समोर, मूर्तीच्या समोर देवांच्या जाऊन मग माझा मुलगा पास होऊ दे, मग मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. यांनी काय केलं बघा ना. म्हणजे इतकं वैराग्य त्यांच्या अंगाशी होतं. दुपारच्या वेळेला आजूबाजूच्या बायका जमत आणि मग पार्वतीबाई त्यांना ज्ञानेश्वरी ओवी त्याचा सरळ अर्थ सांगत, गूढार्थ सांगत, नंतर कोणाचं औषध वगैरे असतील तर त्याच्याविषयी माहिती देत, असं त्यांचं सुरू होतं. श्रीपादच्या लक्षात आलं की आई रोजच ज्ञानेश्वरी वाचते आणि रोजच तिच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणून त्यांनी विचारलं की आई तुझ्या डोळ्यात का बरं पाणी येत आहे? तू तर ज्ञानेश्वरी वाचते. तर तिने पानावर बोट ठेवलं आणि म्हणे बघ. सख्यानी बघितलं तर त्याचं आता म्हणजे त्याचं भानच हरपलं. तिथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगताना हे दिव्य दर्शन त्या दोघांना होत होतं. त्यात श्रीपादलाही झालं आणि मग त्याच्या लक्षात आलं की नाही, आपली आई भगवंतांचं आपल्या आईकडे कृपादृष्टी आहे. मोठ्या गोविंदाचं लग्न झालं आणि घरात सून आली. सून छान होती, राधा नाव होतं तिचं.
नंतर अनुसुयेचं लग्न झालं. श्रीपादची मुंज झाली 8व्या वर्षी. प्रपंच आणि अध्यात्म हे सगळं सुरू असूनही पार्वतीबाईंचं मुलांकडचं लक्ष तिळभरही कमी झालं नाही. ते वेळेवर रागवायच्या, उगीच रागवायचे. खरं तर त्यांचा रागवण्याचा हे नव्हतं, पण लहान मुलांना जे वळण लावायला पाहिजे ते वळण ते लावायचे. दत्तू अण्णा जे होते, दत्तोपंत, तर ते त्यांना शाडूच्या मूर्ती बनवण्याचा खूप शौक होता. शाडूच्या मूर्ती म्हणजे देवांच्या मूर्ती बनवायच्या, कुठल्याही देवाची मूर्ती बनवायची. आणि ते त्यांचं ते इतकं अनुसंधान राहायचं की ते भगवंताशी, त्या मूर्तीशी बोलायचे. हे सगळं पार्वतीबाई दारा आडून बघायच्या. त्यांना डिस्टर्ब म्हणजे हे करत नव्हत्या त्या, पण दारा आडून बघायच्या. आणि तेव्हा सगळीकडे चंदनाचा सुगंध पसरलेला असायचा. इतकी सुंदर मूर्ती आणि हुबेहूब इतकी सुंदर, अगदी असं वाटायचं की खरी आहे की काय, अशी ती मूर्ती बनवायची. आणि त्या चेहऱ्यावर त्या मूर्तीचा ते इतका गोडवा आणि इतका आनंद असायचा की खूप. आणि ते झालं की मग ते पूजा करायचे. मग गावातल्या लोकांना बोलवायचे, भजन करायचे, गाव जेवण व्हायचं. आणि नंतर मग साश्रू नयनाने त्या मूर्तीची मिरवणूक काढून शिवगंगेच्या नदीमध्ये तिचं विसर्जन व्हायचं. हे सगळं श्रीपाद लहानपणापासून बघत आले. आता पार्वतीबाईंचा संसार भरला होता. एक छोटा यशवंती त्यांना शेवटचा झाला होता. आणि पण दत्तू अण्णा मात्र अंतर्मुख झाले होते. त्यांचं लक्ष पहिलं तिच्याकडे लागलं होतं. हे पार्वतीबाईंच्या लक्षात आलं, पण ते काही बोलले नाही. त्यात एक मध्ये अशी हकीकत झाली की लहान होता श्रीपाद, आणि एकदा ते सगळेजण मित्र वगैरे खेळत खेळत बनेश्वरच्या जंगलात गेले. म्हणजे मी आता सांगितलं गंगेच्या नदीच्या तिकडच्या साईडला एक जंगल होतं. तिथे महादेवाचं मंदिर होतं आणि आतमध्ये पूर्ण जंगल होतं. म्हणजे तिथे प्राणी वगैरे राहायचे. ते खेळत खेळत त्या महादेवाच्या मंदिराच्या तिथे गेले आणि तिथून कसं काय ते श्रीपाद हरवला आणि तो बराच आतमध्ये निघून गेला जंगलात. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपले मित्र नाही. मग त्यांनी खूप आवाज दिला वगैरे, तर कोणाचाच आवाज येत नव्हता. आणि संध्याकाळची वेळ होऊन गेली होती आणि रातकिड्यांचा तीव्र आवाज सुरू झाला होता. प्राण्यांचा कुठून तरी आवाज येता आणि हा रडायला लागला श्रीपाद की अरे आता आपण कसं जायचं. तेवढ्यात तिथे एक कपनी, म्हणजे पांढरी कपनी घातलेली अशी मोठी आणि पांढरी दाढी असलेले, हातात काठी आणि घुंगरू असं ते असं दुरून येताना दिसले. ते त्याच्याचकडे येत होते. ते म्हणाले, बाळ काय झालं तुला? मग त्यांनी सांगितलं की मी हरवलंय, मला माझ्या आई बाबांकडे जायचंय. मग ते म्हणाले की अरे रात्र खूप झालेली आहे, तू आता सध्या माझ्याजवळच राहा. मग त्यांनी त्याला भाकरी भाजी वगैरे असं त्याला खायला दिलं आणि त्यांचा जो पंचा होता पांढरा त्याच्यावर त्याला झोपवलं वगैरे. इकडे हे मुलं सांगायला आले की श्रीपाद हरवला. सगळ्यांना खूपच काळजी वाटली. दत्तू अण्णांना काळजी वाटली, नंतर पार्वतीबाईंनाही काळजी वाटली की असा कसा हरवला, हा असा कसा कुठे गेला. मग दत्तोपंत काही लोकांना घेऊन, कंदील वगैरे घेऊन महादेवाच्या मंदिरापर्यंत गेले. तिथेही त्यांनी आवाज दिला, पण त्याचा काही आवाज नाही आला. इकडे पार्वतीबाई साधनेला बसल्या आणि त्यांच्या समोर साधने डोळ्यासमोर एक कफनी घातलेले हे दिसले आणि सोबत त्यांच्या सख्या होता, श्रीपाद होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आणि त्यांनी डोळे उघडले तर समोर दत्तू अण्णा होते. दत्तू अण्णा म्हणजे दत्तोपंत होते. ते म्हणाले की काय बाई, आहे ना आपला श्रीपाद बरोबर? हो हो, बुवा महाराजांच्या जवळ आहे. हे जे बुवा महाराज होते ते जाऊन कैक वर्ष झालेले होते. पण लोक म्हणतात की ते मधून मधून तिथे फिरत असतात, त्यांच्या घुंगरांचा आवाज येतो असं त्यावेळेला लोक म्हणत होते. आताच नाही माहिती, पण ते भोर संस्थानातले म्हणजे त्या काळातले होते. म्हणजे हे जे अंश जो होता टेंबे स्वामींचा अंश, त्याची काळजी घेणारे असे खूप जण श्रीपादला मिळत होते. दत्तू अण्णा अंतर्मुख झाले. त्यांना पहिलं तिराचे ध्यास लागला आणि त्यांनी खरंच एक दिवस योग मार्गाने आपला देह ठेवला. आणि
पार्वतीबाईंवर दुःखाची कुऱ्हाड आली. त्यांना खूप दुःख झालं याचं. त्यांना माहिती होतं पण तरी दुःख झालं. आणि दुःखाचा हा डोंगर कसा असावा हो, की त्यांचा जो दीर होता सीताराम, त्यांनी वाड्यावर हक्क म्हटला आणि मग त्यांना तो सोडावाच लागला वाडा पुढे. पण गोविंद जो होता, गोविंदचा जो जी बायको होती, ती माहेरी बाळंतपणाला गेली होती त्याच काळामध्ये. तिला मुलगा झाला आणि त्या सुनेचेच वडील त्याच दिवशी गेले. म्हणून तिच्या आईला खूप राग आला. ते म्हणे की नातू मुळावर आलेला आहे, असं म्हणून त्यांनी बैलगाडीतून आपल्या मुलीला, सख्या मुलीला आणि आपल्या नातवाला घातलं. ती ओली बाळंतीण एवढ्या उन्हाची बैलगाडीतून आपल्या सासरी आली. पार्वतीबाईंनी बघितलं की कोणाची बैलगाडी आहे, बघितलं तर आपली सून येते आहे आणि इतक्या उन्हाची. त्यांनी पटकन तिला जवळ घेतलं आणि मग तिने सांगितल्यावर ते म्हणे ठीक आहे, असं आहे का, श्रीहरीची इच्छा. म्हणून त्या सुनेचं त्यांनी खूप केलं. सुनेला कळलं की आपला वाडा गेलेला आहे, आता आपल्याला घर सोडायचं. त्या धक्क्याने ती गेली. गोविंद अंतर्मुख झालेला होता. गोविंदने आपल्या मुलाला आपल्या आईच्या चोटीत टाकलं आणि तो हिमालयात संन्यासी बनायला लागला. असं म्हणजे इकडनं तिकडनं दुःखाचे डोंगरच होते हे सगळे. मग त्याच्यानंतर मग त्यांनी पार्वतीबाईंचा भाऊ नरहरी तो आला तिथे आणि मग त्यांनी सगळ्यांना आपल्या भाच्यांना वगैरे बहिणीला पुण्याला नेलं आणि मग नसरापूर तेव्हा त्यांचं सुटलं. श्रीपाद 14 वर्षाचा झाला होता. शिकण्याचं वय होतं, पण शिक्षण नाही. 4थी-5वी पर्यंतच त्यांचं शिक्षण झालं होतं. नंतर मग ते शिकणार होते, पण मग दत्तूअण्णा गेल्यामुळे ते राहिलं आणि घरी गरिबी असल्यामुळे ते शिकू शकत नव्हते. पार्वतीबाईंना काही सुचत नव्हतं काय करावं ते. त्यांनी स्वामी महाराजांचा हे केलं, काय करावं आता. तर स्वामी महाराज प्रगटले. ते म्हणे बाई काळजी करू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. तेवढ्या यांनी सुद्धा त्यांना आधार मिळाला. ते दुःख विसरल्या आणि जे किडूक मिडूक होतं त्यांच्याजवळ, तर ते त्यांनी त्यातून काही ना काहीतरी आणणं सुरू केलं. त्यात मामांनी सांगितलं की मामा आता म्हणजे श्रीपाद म्हणाला की आम्ही एक वेळ पोहे खाऊनही राहिलेलो आहोत. आई तर एक भुक्त होती, ती एक वेळच जिवायची. त्यात हा शंभू होता गोविंदचा मुलगा, तो तान्हाच होता. आणि त्यातल्या त्यात पार्वतीबाईंनी केशवपन केलेलं होतं. म्हणजे केशवपन केलेल्या बाईची समाजात किंमत शून्य. आणि हो म्हणजे मी लहान असताना आमच्या वर्धेला 1-2 मी केशवपन केलेल्या ज्या बायका होत्या मी बघितलं, त्यांना मी कधी बाहेर फिरायला जाताना किंवा इकडे तिकडे बघितलंच नाही. एक तर देवघरात असायच्या, नाही तर मग आपल्या स्वयंपाकघरात असायच्या, नाही तर आतल्या खोलीमध्ये. असंच मी बघितलेलं आहे. मग पार्वतीबाई करणारी काय होत्या ना त्या काळामध्ये. त्या एकभुक्त राहायच्या आणि मग त्या काय करायचे की जवळच मंदिर होतं, देऊळ होतं, तर तिथे जाऊन तिथल्या बायकांना ज्ञानेश्वरी वगैरे हे सगळं सांगायचे. आणि या दुःखापलीकडे पार्वतीबाई गेलेल्या होत्या, कारण आजूबाजूच्या जरा बायका होत्या थोड्याशा त्यांना टिंगल वगैरे करणाऱ्या, पण त्याही नंतर शांत झाल्या. श्रीपाद जमेल तसं आपल्या आईला मदत करायचा. म्हणजे आता न्हाव्याकडे गेलो तर न्हाव्याच्या मुलाला शिकवलं तर कटिंग फुकतात. त्याच्यानंतर गवळ्याकडे गेलो, त्याच्या मुलीला शिकवलं तर दूध फुकतात. असं त्यांचं सुरू होतं. पार्वतीबाई जेवढ्या शांत न तेवढ्याच कडक होत्या. मुलांना योग्य वळण लावण्यासाठी त्यांची सारखी धडपड सुरू असायची. पण त्यांच्या एक लक्षात आलं की त्यांचा जो धाकटा मुलगा होता, तोही आता मोठा झाला होता, यशवंत. तो काही चांगला वृत्तीचा नाहीये. त्याला व्यसनी होतं, त्याचे मित्रही चांगले नव्हते आणि तो उद्धट असा वागायचा. त्यांनी त्याला खूप समजून सांगितलं, खूप त्याला सांगायचा प्रयत्न केला, रागवून सांगितलं, पण बिलकुल त्यांनी लक्ष घातलं नाही.
मग त्यांना काही सुचायचं नाही, कारण घरातलं वातावरण वेगळं, त्यात मामांना घडवायचं म्हणजे श्रीपादला घडवायचं होतं. शंभू लहान होता. या याच्यात जर या वातावरणात जर हे मुलं राहिले तर बिघडतील. त्यांना काही सुचत नव्हतं. काय करावं, काय करू? 4-5 दिवसापासून त्याचं सारखं सुरू होतं. मग शेवटी त्यांनी महाराजांना प्रार्थना केली. स्वामी समर्थ म्हणाले मी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी बाहेर तो जेव्हा आला तेव्हा घराच्या बाहेर खालच्या पायरीवरच त्या उभ्या राहिल्या आणि तिथूनच त्यांनी सांगितलं, की "तू माझं ऐकत नाहीये ना, आता ही पायरी चढायची नाही. याच्यानंतर तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. चालता हो या घरातून." मामांनी म्हणजे श्रीपादनी बघितलं, अरे आई इतकी रागवलेली, इतकी चिडलेली, थरथरलेली त्यांनी कधीच बघितलं नव्हतं. तो अवाक होऊन बघत होता आपल्या आईकडे. मग शेवटी त्यांनी पण यशवंतला सांगायचा प्रयत्न केला, पण त्याला ते उद्धटपणे तो बोलला आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी त्याला हाकललं घरातून. त्याच्यानंतर त्यांनी पाणी आणायला सांगितलं आणि यशवंतच्या नावाने डोक्यावरून त्यांनी पाणी घेतलं आणि मोकळ्या झाल्या. किती वाईट वाटलं असेल त्या माऊलीला. ज्या मुलाला आईने जन्म दिला, चांगले संस्कार केले, तरी तो असा निघावा. देवाची इच्छा म्हणून त्या शांत राहिल्या. पार्वतीबाई सतत उद्योगात राहायच्या. त्यांना रिकामं बसलेलं असं श्रीपादनी बघितलंच नव्हतं. आणि श्रीपादच्या भरोश्यावर घरातलं सगळं सुरू राहायचं. त्यांनी म्हणजे पोहे खाऊनही राहिलेले आहेत. आणि मग पार्वतीबाईंना कुठेतरी कळलं की नोकरी आहे म्हणून त्यांनी श्रीपादला कंपोजिटर म्हणून एका ठिकाणी नोकरी लागली. आणि ते सोबतच तो दिवसात तेल, साबणं, नंतर तांदूळ वगैरे हाही व्यवसाय करायला लागला. पण तिथे त्या नोकरीमध्ये एकदा असं झालं की त्यांना लेड पॉइझनिंग झालं. म्हणजे शिशाची विषबाधा म्हणजे शेवटचीच घटका असते खरं तर. ती बाधा झाली आणि ती नोकरी सोडावी लागली. पार्वतीबाईंनी औषधांच्या बळावर त्याला बरोबर 40 दिवसात बरं केलं आणि त्या 40 दिवस फक्त तो दुधावर राहिला. पाण्याचा स्पर्श सुद्धा व्हायला नको, इतकी त्यांनी श्रीपादची काळजी घेतली. त्या मनातल्या मनात म्हणायचं की नाही टेंबेस्वामींचा अंश आहे, असं होऊन नाही चालणार. त्याला पुढे जायचंय, त्याला दत्त संप्रदाय पुढे न्यायचा आहे. तर त्यांनी 40 दिवसात त्याला बरं केलं. आणि मग पार्वतीबाई जेवढ्या शांत होत्या, पण आत्ममग्न म्हणजे आपली साधना सुरू आणि इतके सगळे दुःखाचे डोंगर असूनही मामा म्हणजे श्रीपाद आणि पार्वतीबाई अगदी शांतपणे समाधानाने सगळं काही त्यांचं सुरू होतं. मामा तरुण झाले, आखाड्यात जायला लागले. पिळदार शरीर, सळसळतं रक्त आणि तेव्हा असहकार चळवळीत त्यांनी उडी घेतली. तेव्हा स्वातंत्र्य मिळायचे होते, स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते जोरात. एका ठिकाणी सगळे सत्याग्रही जमले होते. त्यांनी इंग्रजांचे कपडे, वस्तू यांची होळी केली होती. इंग्रजी बोलण्यावर बंदी घातली होती. आणि स्वतःच्या स्वरक्षणासाठी हे सगळेजण लाठीचे शिक्षण वगैरे हे सगळं ते तिथे आखाड्यात घेतलं होतं. त्यावेळी पुण्याला प्रथमच 44 कलम लागू झाला होता. मामांनी त्या कलमांचं उल्लंघन केलं आणि सोबत इतर सत्याग्रही पण होते. इंग्रजांच्या लाठ्यांचा मार मामांनी चुकवला. इतका सफाईदारपणे चुकवत होते की शेवटी तो इंग्रज जो होता हॅमंड साहेब म्हणून तो अतिशय चिडला आणि त्यांनी चिडून बंदुकीची गोळी मामांवर झाडली. मामांनी चपळाईने एकदम उंच उडी घेतली आणि बाजूच्या भिंतीवरून तिकडच्या बाजूला उंच उडी घेतली. तेव्हा सगळे लोक बघत होते आणि हा प्रसंग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्या काळामध्ये आला होता. हे सगळं पार्वतीबाईंच्या ना कळलं आणि पार्वतीबाईंच्या लक्षात आलं की यांनी देशभक्ती याची जागृत झालेली आहे आणि त्यांनी त्यात उडी घेतलेली आहे. पण याचं कार्य वेगळं आहे. याला आपल्याला सरळ करावंच लागेल. एक दिवस त्यांनी म्हटलं मामांना, "काय रे सख्या, तू दासबोध वाचतो ना?
मग रामदास स्वामींनी चळवळीविषयी काय सांगितलेलं आहे? त्यांनी लगेच सांगितलं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो 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 जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे. अरे, मग याचा तुला अर्थ नाही का कळला? हे तुझं काय चाललं आहे? हे इतकं महत्वाचं नाहीये. हे सर्व तू भगवंतांचं वगैरे सगळं अध्यात्म वगैरे विसरून राहिला आहे. आपल्यासाठी भगवत भक्ती हीच देशभक्ती आहे. अरे, देशासाठी लाखो लोक आहेत. तू न गेल्याने काही चळवळ त्यांची थांबणार आहे का? चळवळ तर ती सुरूच राहणार आहे. पण तुझं कार्य कशासाठी आहे हे भानावर येतो. तुझं कार्य टेंबे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तुला दत्त संप्रदाय वाढवायचा आहे. त्याच्यासाठी मग तुला पुढे जायचं आहे आणि तू हे इथे कुठे अडकलायस? हळूहळू श्रीपादला जाणीव व्हायला लागली. अरे, आपली आई काय म्हणते आणि अगदी हे बरोबर आहे. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आधी भगवंतांचे अधिष्ठान प्राप्त करून घेऊया. भगवत भक्ती हीच देशभक्ती. ही श्रीपादनी खिंगाट आपल्या मनाशी पक्की केली आणि तो कृतज्ञतेने आपल्या आईला बघू लागला, आईला नमस्कार केला आणि मामा मुक्तीच्या मार्गावर मार्गस्थ झाले. एक दिवस पार्वतीबाई वेगळ्याच आनंदात होत्या. मामांना म्हणाल्या, सख्या इथे माझ्यासमोर बस. तो बसला. डोळे मिटले आणि पार्वतीबाईंनी आपल्या कृपाहस्त सिद्धहस्त मामांच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला शक्तिपात दीक्षा दिली. मामा गाढ समाधीत गेले. देहभान विसरले. त्यांना निर्विकल्प समाधी अवस्थेत ते गेले होते. निर्विकल्प समाधी अवस्था म्हणजे वैराग्य असेल तरच ही समाधी घडते, नाही तर नाही. त्याला असंप्रज्ञात समाधी हे पण म्हणतात. यात फक्त परब्रह्म हवेसे वाटतात, बाकी काही नको. या समाधीसाठी कर्मेही शिल्लक नको, फक्त परमेश्वर. याच्यासाठी कर्मे शिल्लकच नको ना, आहे की नाही? पार्वतीबाईंनी हा आणि नंतर मग काय झालं की तो जेव्हा पाच तासांनी देहावर आला तर आले त्यांनी डोळ्यात पाणी होतं, आनंद होता आणि त्यांनी पार्वतीबाईंना नमस्कार केला. तर पार्वतीबाई म्हणाल्या की सख्या, आता बरोबर मी सांगते ते ऐक. आजपासून बरोबर 12 वर्षांनी असा अनुभव जे गुरु तुला देतील ते तुझे मंत्र गुरु राहतील. हा म्हणाले की आई, तूच तर मला शक्तिपद दीक्षा दिली आणि मग आता दुसरे गुरु कशाला? ते म्हणाले की नाही, कारण तुला हा दत्त संप्रदाय पुढे न्यायचा आहे. त्याच्यासाठी तुला बीजमंत्राची आवश्यकता राहणार आहे. त्याच्यासाठी तुला हा मंत्र गुरु करणं आवश्यक आहे. ते तुला 12 वर्षांनी मिळतील. आणि खरंच 12 वर्षानंतर जे मंत्र गुरु मिळाले ते म्हणजे परमपूज्य गुळवणी महाराज. पार्वतीबाईंनी फार शिष्य केले नाही. अगदी बोटावले त्यात सख्या होताच. एक महारीण होती अंजी म्हणून. तर ती बाहेरची अंगणाची वगैरे साफसफाई करायची. ती विठ्ठल भक्त होती. तिला दीक्षा झाली होती आणि ती आपले गुरु असल्यामुळे ती धावून कामं करायची. कोणी म्हटलं की अगं हे आमचं काम करायचं नाही, मी माझ्या गुरुचं काम करते, म्हणून ती पहिल्यांदा धावून कामं करायची. अशी ती हे होती. तिने पार्वतीबाईंवर खूप प्रेम केलं. पार्वतीबाईंनी मामांना ज्ञानेश्वरी वाचायला शिकवलं. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा पूर्ण ज्ञानेश्वरी वाच, त्याच्यानंतर ओवी वाचायची पण अर्थ वाचायचा नाही. ओवी वाचायची, त्याच्यावर चिंतन करायचं आणि असं वाचून झाल्यानंतर मग रोज 300 ओव्या याप्रमाणे पारायण करायचं आणि ते श्रीपाद करू लागला. श्रीपाद मोठा झाला. पार्वतीबाईंनी बोपर्डीकरांची बबी हिच्याशी त्याचं लग्न ठरवलं. मामा म्हणाले, मामांनी तिची आता आपण त्यांना मामा म्हणू. मामांनी तिची पत्रिका बघितली, म्हणे ही तर अल्पायुषी आहे. हो म्हणे, मला माहिती आहे, पण हिच्याशी तुला लग्न करायचंय. झालं, लग्न झाला, चांगला संसार सुरू झाला.
पार्वतीबाईंनी त्यांचं सगळं सुरू व्यवस्थित झाल्यावर पार्वतीबाईंनी रामेश्वरमला यात्रेला जायचं ठरवलं. निघायच्या वेळेला सहज सख्या म्हणाला की आई तू जिथे थांबशील, जिथे तुझं मुक्काम राहील तिथून मला पत्र लिही, असं म्हटलं आणि तोच चमकला. कारण आईला लिहिता येत नव्हतं ना. मग तो विषय तसाच राहिला. त्या रामेश्वरमला गेल्या आणि इकडे मग काय व्हायचं की हा सख्या म्हणजे मामा साधनेला बसले की त्यांना साधनेमध्ये आईनी कुठल्या देवाचं दर्शन घेतलं, कुठल्या पातळ नेसली होती, हे सगळं त्यांना दिसायचं. आणि मग त्यांनी ते मुद्दामून ते लिहून ठेवलं आणि म्हणजे कुठल्या कुठल्या म्हणजे देवांच्या दर्शनाला गेले ते सगळं लिहिलं तारखेवाईज. आणि जेव्हा पार्वती देवी तिकडनं आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं तर ते अगदी बरोबर आणि तंतोतंत जुळत होतं. मामांचा संसार फळला, सुनेला दिवस गेले, सून बाळणपणाला माहेरी निघाली. तेव्हा पार्वतीबाईंनी एक पितळेचा छोटा डबा दिला, त्यात दागिने होते. ते म्हणाले की तुझं हे होईल ना डोहाळ जेवण वगैरे, तेव्हा हे दागिने घाल. आणि मग ती घरी गेली, डोहाळ जेवणही झालं, मुलगा झाला आणि मुलगा लगेच गेला आणि त्या धक्क्याने ती पण गेली. अपेक्षेपेक्षा ती लवकर गेली हे पार्वतीबाईंना माहिती होतं. आणि मग काही दिवसांनी पार्वतीबाईंनी आपटीकरांच्या मुलीशी मामांचं लग्न ठरवलं. तर ती पण अल्पायुषी होती. मामा म्हणाले की अगं मला लग्नच नाही करायचं तर तू असं का करते? मग त्या म्हणाल्या की अरे प्रारब्ध भोगूनच संपायचे असतात, अर्धवट ठेवायचं नाही. प्रारब्ध तेवढं भोगायचं आणि मग संपायचं. त्याच्यासाठी तरी हे लग्न करणं आवश्यक आहे. सख्याचा म्हणजे मामांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही खूप छान सुरू होता. पार्वतीबाईंनी बरंच शिकवलं होतं. परत दत्तोपंतांकडून त्याला बरंचसं मिळालं होतं त्यावेळेला. पण त्यांनी त्याला सांगितलं की आता मात्र तुझी जी पत्रिका आहे, जन्मपत्रिका, ती फाडून फेकून दे. आई म्हणे असं कसं? अरे म्हणे तुला दीक्षा झाली म्हणजे दुसरा जन्म झालाय तुझा, आता त्या पत्रिकेचं तुला काहीच काम नाहीये. आणि तू जे ज्योतिष सांगतो आहे तर सध्या तू 12 वर्ष तरी कोणाला ज्योतिष सांगू नको. आणि तू फक्त अभ्यास करत जा आणि मनन चिंतन करत जा. नंतर आणखीन एक त्यांनी सांगितलं की तत्व दाबावे आचरुनी, लोका निभावे तत्वज्ञानी. म्हणजे तत्व नुसतंच सांगू नये, त्याचे स्वतः आचरण करायचं व मगच लोकांना त्याचं ज्ञान द्यायचं आणि त्यांना शांत करायचं. किती मोठी गोष्ट त्यांनी सांगितली. आता दुसरं लग्न तर ठरलं पण व्हायचं होतं. आणि त्यातच 1941 साल 27 नोव्हेंबर उत्तर रात्री दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर पार्वतीबाई सख्याला म्हणाल्या, सख्या तुला महात्मे देह ठेवून बाहेर कसे पडतात ते बघायचं आहे का? बस ये, नीट बस आणि नीट माझ्याकडे ध्यान देऊन बघ. स्वतः पार्वतीबाई ऊर्ध्व मुद्रा करून बसल्या. थोड्याच वेळात त्यांच्या ब्रह्मरंध्रातून निळ्या तेजाची झळाळती ज्योत अनंताकडे झेपावताना मामांना दिसली. सगळीकडे चंदनाचा सुगंध पसरला होता. हा सर्व दिव्य दुर्मिळ सोहळा पाहत होते आणि मृत्यू हा शब्दच ते विसरून गेलेत. त्यांना जाणीव फक्त होती ती तेजाची, अनंताची, परब्रह्माची. जेव्हा मामा भानावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आईनी शास्त्रोक्त सिद्ध मार्गाने देह प्राण सोडले आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते रडायला लागले. त्यांना दुःख खूप झालं होतं. आणि एक हे जे पुण्याला आले असताना 12 म्हणजे जे इतके वर्ष गेले ना, तर त्या ह्याच्यात पार्वतीबाईंनी बिलकुल पाठ टेकवली नव्हती जमिनीवर. कारण ते मी थोडंसं विषयांतर झालंय म्हणा थोडंसं, पण एक सांगते ते सांगणं राहून गेलं होतं की त्या साधारण 8 ते 11 साधनेला बसत, मग उठून पाणी पीत, येरझारा घालत, मग परत 11 ते 2 साधनेला बसत, मग परत येरझारा घालत,
मग त्याच्यानंतर 3 ते 5 परत साधना आणि मग सकाळ झाली की घरच्या कामाला लागायच्या. तर त्यांनी कधीच पाठ टेकवली नव्हती. तर त्या दिवशी जेव्हा आई गेली तर त्यांना इतकं रडू आलं आणि नंतर मग मामा म्हणाले म्हणजे सख्या म्हणाला, की 12 वर्षे जमिनीला पाठ टेकवली नाहीस आई, आज मी तुझी पाठ जमिनीवर टेकवते. बघा कसं हे झालं असेल. खूपच दुःखात होते मामा. खूपच त्यांना की म्हणजे आपली गुरु, आपली आई जाणं म्हणजे किती हे असतं. आणि क्रियाकर्म करायला नेहमीप्रमाणे पैसे नव्हते. पैसे गोळा केले, क्रियाकर्म केलं तर तिथे स्मशानात इतका चंदनाचा वास होता, की त्या काळामध्ये आजूबाजूचे लोक येऊन बघत होते, की कुठून हा इतका चंदनाचा सुगंध येतो आहे. पिंडदानाच्या वेळेला पिंडाला कावळा शिवत नव्हता. नरहरी मामा होते. मग सगळं म्हणून झालं. मग शेवटी नरहरी मामा म्हणाले, "सख्या, अरे आपटेकरांच्या मुलीशी तुझं लग्न ठरलं आहे ना? सांग आईला की मी लग्न करेन म्हणून." आणि मग जेव्हा त्यांनी म्हटलं तर लगेच कावळा शिवला. हळू नंतर सख्याला मामाला पार्वतीबाईंनीच सतत त्याच्या साधनेने येऊन त्याला त्यातून बाहेर काढलं आणि मग मामा मोठे झाले. अशा सद्गुरु मातोश्री पार्वती देवी अतिशय निर्धारी, धैर्यवान, योगेश्वर संपन्न, परमभक्त, प्रेमळ, सर्व परिपूर्ण. त्यांचे आयुष्यच आपल्याला एक उत्तुंग आदर्श आहे. आता पुढे कधी जर मामांविषयी बोलायचं असेल तर परत कारण त्यांनी छोट्या स्वरूपाचा मोठा वटवृक्ष केलेला आहे. आता आज मी ज्याच्यावर बोलली म्हणजे पार्वतीबाईंवर बोलली तर त्यांचं हे पुस्तक आहे स्वामी तनया म्हणून आणि ते परमपूज्य शकुंतलाताई आपटे यांनी लिहिलेलं आहे. ही ग्रंथसंपदा वामनराज प्रकाशनची खूप मोठी आहे आणि त्यात इतके ग्रंथ वेगवेगळे ग्रंथ आहे की परमपूज्य शिरीष दादा कवडे म्हणतात की हे या ग्रंथांचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुमचा उपनिषदांचा अभ्यास होऊन जातो. सर्व आयुष्य फक्त भगवत प्रेमासाठीच वेचणाऱ्या त्या अद्वितीय माऊलीला शतशः प्रमाण. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु श्री पार्वती देवी की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज मामा महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुश्री ताई महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज दादा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. काय सुंदर बोललीस ताई. बाप रे. त्यांनीच करून घेतली सेवा. मी अप्रतिम सुंदर. आणि तुझा आवाज आणि तू इतकी भावविभोर झाली होती. अगदी चित्रपटासारखी पार्वती देवींची कथा तू आमच्या समोर ठेवली. बापरे. ताई खूप सुंदर. पार्वतीबाई ताईंबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली. खूप 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 छान धन्यवाद. झालं दीप्ती, खूप छान झालं. धन्यवाद. खूप छान, खूपच छान. खूप छान ताई. खूप छान झालं दीप्तीताई, खरंच खूप छान झालं. मी आधी एक वाचलेलं होतं पण आता मला सगळी पुन्हा रिव्हिजन झाली. पूर्ण विसरली होती मी पार्वतीबाईंबद्दल. हो हो. खूप छान, खूपच छान झालं. अगदी म्हणजे अगदी स्तब्ध, अगदी हे झालं होतं की काय काही कळत नव्हतं आपण कुठे बसलोय काय आहे. अगदी अजिबात इतकं छान आहे. एकटं अगदी मंत्रमुग्ध केलं तुम्ही. खरंच खूप सुरेख. दीप्तीताई, आशाताईंचा वारसा चालवला हा बेटा. बापरे. कोण बोलते? ए, पुष्पा पार्थ, बोलते. हं? काकू बोलते तुझी. पुष्पा काकू? आई आहे. अच्छा, पुष्पा काकू आहेत का? अरे बापरे. मग तू मला विसरून गेलीस. नाही नाही नाही, मला आवाज एकदम लक्षात नाही आला आणि मला दिसलं नाही आता दिसलं. हो. बरोबर. खूप छान बेटा. छान झालं. खूप सुंदर बोलली दीप्ती. एकदम माऊलींचं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व छान उभं केलं
मातोश्रींचं खूप छान. श्रद्धा आहे का? हो हो हो, श्रद्धा बोलते. मस्त बोलली एकदम. खूप छान. छान बोलते, छानच बोलते. आणि तुझ्याकडे पाहून आशाताई बघेनची आठवण आली. हो का? बापरे, आठवण ती म्हणजे आहे ना त्याच्यावर ऐकूनच गेली दिसते, आशा मावशी. ऐकते का आशा मावशी? हो, आशा मावशी आहे ना, ऐकते ती. ते दिसतं आशा मावशी सारखीच ना, आणि हा? बोलते पण आशा मावशी. कुरळे केस. खूप छान झालं. मी पण पुस्तक वाचलंय, पण तुझ्या तोंडून ऐकताना खूप चित्र उभं राहिलं अगदी. हो, राहिला. नाही, खूपच छान आहे ते. प्रकाशात जरी नसल्या ना तरी पण आता त्यांचं ते ऐकल्यावर असं खूप छान वाटतं पार्वतीबाईंचं. हम्म. पुस्तक वाचलंय मी, म्हणजे आपलं. हा. छान आणि बिलकुल व्यवस्थित 4 ते 5 म्हणजे 5. अरे बापरे, हो, माझं लक्षच नव्हतं. हो. नाही, बिलकुल डॉट 5 बघितलं ना मी. छान वाटलं. आणि माझा हा पहिलाच प्रयोग होता, तो ऋतामुळे झाला. ऋताला मी बरंच झुलवलं होतं खरं तर. ऋता, सॉरी हा. पण तिच्यामुळेच मी हे करू शकली. आणि असं हे केल्यामुळेच कॉन्फिडन्स वाढतो. आमचे सद्गुरू दादा म्हणतात की तुम्ही व्यक्त व्हा, म्हणजे असं मनातल्या मनात ठेवू नका, व्यक्त व्हा, काही बोला. बरं, सगळ्यांच्या समोर बोलायचं म्हणजे भीती वाटत असेल तर भिंतीशी बोला, आरशात बघून बोला, पण बोला, व्यक्त व्हा, म्हणजे मग तुमचं मनातलं जे आहे तर ते मग बाहेर निघतं. तर तसं माझं काही झालंय असं वाटतंय. आणि ऋताला धन्यवाद की तिच्यामुळे मी बोलू शकली. परत माझ्या सासूबाई, त्यांना धन्यवाद. माझी बहीण, ती आहे इथे, वीणा देव, कॅनडाला असते ती, ती पण आहे. वहिनी पण आहे, स्मिता. या लोकांनी, नंतर अनिता कुलकर्णी, या लोकांनी मला बऱ्याच टिप्स दिल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा धन्यवाद. आता तू मामा महाराजांवर तर बोलणारच आहेस ताई, पण साहित्य दीपिकामध्ये आशा मावशींवर नक्की बोलणार आहेस. आम्ही त्याचीही वाट बघतोय. हे सदर आपलं सुरू आहे साहित्य दीपिका. हो हो खूप हो. छान बोलणार, सगळ्यांना विश्वास आहे. हे पण बापरे. सांगते की 3 वर्ष मी ऋताला झुलवलं. खूप छान वाटलं आज, खरंच डोळ्यात पाणी आलं मला तुला ऐकताना. खूप सुरेख. वीणा, ते बोलायचे तुम्हाला? आशा मावशींना बोलायचे? हो. म्हटलं की खूप सुंदर विवेचन झालं दीप्तीचं. आणि खरंच आईची आणि आशा मावशी दोघींचं पण मला त्यात कॉम्बिनेशन वाटलं. पण हो, खरंच. आणि काही नव्याने कॉन्फिडन्सची गरज नव्हती दीप्तीत. हा आत्मविश्वास पहिल्यापासून आहे. पण ऋतामुळे तो पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी प्रवाहित झाल्या, याचा आनंद आहे. आणि खूप मला, म्हणजे मी आधी बोलली पण मी अनम्यूट होते, मला आता लक्षात आलं. तर खूप सुंदर. आणि ऋताला पण धन्यवाद की इतकं सुंदर छान तुम्ही काय घेता आहात. वेळांमुळे, म्हणजे आमच्या कॅनडाच्या वेळा आणि तिकडच्या वेळा खूपशा जमत नाही, नाहीतर मला सुद्धा याच्यात यायला आवडलं असतं, पार्टिसिपंट व्हायला. आज दीप्तीचं होतं म्हणून मी पहाटेच अलार्म लावून उठले आणि म्हटलं की नाही, ऐकायचंच आहे. पण खूप छान, मनापासून आनंद झाला मला की दीप्तीचं या क्षेत्रातलं पहिलं जे आहे ते सुरू झालं बोलणं. आणि इतक्या आत्मविश्वासाने दीप्ती बोलली. मला काल ती म्हणाली की कसं होईल, म्हटलं काय चांगलंच होईल, तू एवढी एनसीसी गाजवलेली मुलगी, तुझं छानच होणार. आणि खरंच छान झालं, मंत्रमुग्ध झालं 1 तास. इतकी सुंदर दीप्ती बोलली. आणि पुढेही ती असंच बोलत राहो, हेच तिला आशीर्वाद आणि शुभेच्छा. खरं म्हणजे मी काय बोलायचं, दीप्तीने इतकं सुंदर सांगितलंय. तो काळ, ती माणसं, त्यावेळेचे सगळे भावबंध खूपच असे जिवंत तिने प्रत्ययाला आणून दिले आपल्याला. त्याच्यामुळे ह्याच्यावर मी काही बोलावं असं काही नाही हा. पण तिने खूप छान सांगितलं. तिला माझ्याकडून काही मिळालं असं वाटत नाही. तिची स्वतःची श्रद्धा आहे सद्गुरूंवर, मामांवर, दादांवर, सद्गुरू दादा, सद्गुरुताईंवर. त्याच्यामुळे सगळं तिचंच श्रेय आहे. आणि तिने अभ्यास केला, आणि नुसता अभ्यास नाही केला तर तो त्याचं चिंतन केलं, मनन केलं, त्याचं तिला फळ मिळालं. आपल्या सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेतच.
सद्गुरू दादांचे आहेत, सद्गुरू मामांचे आहेत, सद्गुरू ताईंचे आहेत आणि शेवटी माझे पण आहेत. खूप छान वाटलं मावशी, तुमचा आवाज ऐकला आम्ही आणि आम्हाला आता ज्ञानेश्वरी तुमच्या मुखातून लवकरात लवकर ऐकायची आहे. तर कृपा करून आम्हाला नक्की मार्गदर्शन करा. आणि पुढच्या भागात दीप्तीताई आपल्यावर बोलणार आहेत साहित्य दीपिका या सदरात. तर आम्ही आता सगळी वाट बघतोय आणि वीणाताई आज जशा आपण उठून सहभागी झालात तसं आपणही सहभागी व्हा आणि नक्की या, आम्ही आपली वाट बघतोय. अगदी जरूर मी नोव्हेंबरमध्ये इंडियात यायचा विचार करते, तर आल्यावर जरूर, आणि तोपर्यंत ज्या ज्या वेळा मला सूट होतील मी जरूर सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करेन. अशा त्यांच्या प्रकृतीसाठी आम्ही सगळेजण प्रार्थना करतो. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो आणि लवकरच माऊली आता ज्ञानेश्वर माऊलींवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. दीप्तीताई, पुन्हा लवकरच भेटूया. आपण सगळेजण भेटूया. आशा मावशी, नमस्कार, दंडवत प्रणाम आपल्याला. धन्यवाद. जय श्रीराम.